नमस्कार, मी श्रद्धा देशमुख. संस्कृती संवर्धन मंडळ आणि ओपन डे फाउंडेशन म्हणजेच टॉय बँक गेल्या 2015पासून पार्टनर्स आहोत आणि ह्या दशकपूर्तीच्या दरम्यान आम्हाला आलेले अनुभव टॉय बँक संबंधात म्हणजे संस्कृती संवर्धन मंडळ ही जी संस्था आहे मराठवाड्यामध्ये 65+ इयर्स झाले काम करते आहे आणि मोस्टली आमचा फोकस्ड एरिया म्हणजे जे मार्जिनल शेतकरी आहेत, जे लेबर्स आहेत, त्यांच्या मुलांचं संगोपन करणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहापर्यंत नेणे याच्यावरती आम्ही काम करतो आहे. तर टॉय बँकेचा आम्हाला असा उपयोग झाला की ही मुलं कामामुळे मार्जिनल फार्मर्सच्या घरातल्या बॅकग्राऊंडमुळे काय व्हायचं की मुलांवरती आपसुकच एक प्रेशर असायचं. ही मुलं कधीच मोकळेपणाने किंवा खुलून बोलत नाहीत, ओपन अप होत नाहीत. जेव्हा टॉय बँक आमच्या शाळेमध्ये काम करत होतं त्यावेळेला सुरुवातीला आम्हालाही खूप अवघड गेलं की मुलांपर्यंत ते पोहोचवणं, पण थोडासा प्रयत्न केल्यानंतर मुलं यायला लागली आणि त्यांना ॲक्च्युअलमध्ये इंडोअर गेम्स खेळायला मिळाले, ज्याच्यामध्ये बोर्ड गेम्स आहेत, काही पझल्स आहेत, काही वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस स्ट्रॅटेजीजवाले गेम आहेत. ह्याच्यामधून मुलांमध्ये एक आवड निर्माण झाली. मुलं ग्रुपमध्ये खेळू लागली, दोघांमध्ये खेळू लागली, त्याच्यामध्ये ओपन अप झाली. मुलं शिक्षकांसोबत त्यांच्या मॅडमसोबत खेळायला लागली, बरीच मोकळी झाली आणि मुक्तपणे हसायला लागली. हे सांगायला मला खूप आनंद वाटेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही फ्युचर म्हणत असाल तर ज्या वयामध्ये मुलांचं संगोपन किंवा जडणघडण व्हायला हवं ते टॉय बँकेने आमच्याकडे करून दाखवलेलं आहे. आणि जो काही मुलांचा विचार करण्याची पद्धत आहे, जे सामाजिक, शारीरिक, मानसिक ज्या डेव्हलपमेंट व्हायला हवं ते थ्रू टॉईज होतं, हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो. थँक्यू.